नमस्ते विद्यार्थिनींनो, FY BA प्रथम वर्ष कला मराठी या वर्षाच्या द्वितीय सत्रासाठी गीतमाला या क्रमिक पुस्तकामध्ये आपल्याला गीतांचा अभ्यास करायचा आहे. खरं तर या सेमिस्टरसाठी हे जे काही पुस्तक आहे या पुस्तकाचा अभ्यास करताना गीतमाला ह्या पुस्तकाचं हे समोर जे स्क्रीनवर दिसते ते मुखपृष्ठ आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला हे त्याचं मलपृष्ठ आहे की जे दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. खरं तर संपादक मंडळाने त्यावर कविता आणि गीत यांचे जे काही प्रकार आहेत यांचे कविता आणि गीताचं जवळचं नातं काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर कविता आणि गीत यांची तुलना जी आहे ही तुलना सतत होत असते आणि ही तुलना स्वरूप, प्रेरणा, प्रयोजनं, रचना, शैली, भाषा अनेक अंगाने त्या ठिकाणी आपल्याला ह्या पाहायला मिळत असतात. खरं तर कविता श्रेष्ठ की गीत श्रेष्ठ हा प्रश्न कवी श्रेष्ठ की गीतकार श्रेष्ठ, गीतकाराला कवी संबोधायचं की नाही संबोधायचं, गीताला कवितेचा दर्जा द्यायचा की नाही द्यायचा, गीतामध्ये चाल आधी की शब्द आधी, अशा अनेक दृष्टिकोनातून आजवर मराठी समीक्षेमध्ये ही चर्चा झालेली आहे. आता या चर्चेचं श्रेष्ठत्व जे आहे हे श्रेष्ठत्व कवितेच्या बाजूने जो कौल आहे तो असल्याने बहुधा आजवर विद्यापीठ स्तरावर अभ्यासाला फारसे प्राधान्य मिळालेले दिसून येत नसावे. गीताला आपण साहित्य प्रकार, रचना प्रकार मानत जरी असलो तरी त्याचाही समावेश अभ्यासक्रमात व्हायला हवा अशा भूमिकेमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या गीतमालेचे संपादन केलेले आहे. अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं स्वागत होईल अशी विद्यापीठाला खात्री आहे. अशी ही गीतमाला आजच्या तरुणाईला स्वातंत्र्याबद्दल, निसर्गाबद्दल, शेतीभातीबद्दल, नीतिमूल्यांबद्दल, सामंजस्य, प्रेमाबद्दल, प्रौढ प्रगल्भ मैत्रीबद्दल, विधायक संघर्षाबद्दल बरेच काही सांगणारी आहे. या संग्रहातील बहुतांश गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. संगीत, गायकी आणि चित्रीकरण यांच्या मेळमाळातून गीताशय अधिकच समृद्ध होत जातो. जे गीत केवळ वाचून भावणार नाहीये ते गायलेलं ऐकून अधिक उमगते. त्या जोडीला त्या गीतावर उत्तम चित्रीकरण झालेले आहे तर या उमजण्यात नक्कीच भर पडणार आहे. विद्यार्थी आणि अध्यापक सर्वांगाने हे गीत समजून घेतील अशी अपेक्षा या संपादक मंडळाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. अशा या गीतमाला या गीत संग्रहामधील पहिलं जे गीत आपल्याला अभ्यासासाठी दिलेलं आहे त्या गीताची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. गीत तसं खूप सुंदर आहे पहा. गीताचे शीर्षक आहे जयोस्तुते जयोस्तुते. खरं तर हे गीत वि.दा. सावरकर यांनी लिहिलेलं आहे आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजेच पारतंत्र्याच्या कालखंडामध्ये हे गीत लिहिलं गेलेलं आहे. पारतंत्र्याच्या झळा सोसाव्या लागल्याने स्वातंत्र्याचे महत्त्व कवी इथं अधोरेखित करताना आपणाला दिसतो आहे. स्वतंत्रता म्हणजे स्वातंत्र्याला सावरकरांनी जीवनाचे सर्वस्व संबोधले आहे. मानवी जीवनातील सर्वोच्च प्राप्ताचे जे स्थान आहे ते स्थान त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यांना या गीतातून व्यक्तीचे आणि राष्ट्राचे असे दुहेरी स्वातंत्र्य अपेक्षित आहे. आजवरच्या आपल्याला सांस्कृतिक वाटचालीमध्ये जी काही भव्य दिव्य प्रतीके मांडली गेली आहेत त्या सर्वांशी स्वतंत्रता या मूल्याची तुलना करत स्वतंत्रतेचे मूल्य सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन सावरकर करतात. त्यांना स्वातंत्र्य इतके महत्त्वाचे वाटते की त्याविना जगणे आणि त्यांना मरणाहून ओकटे वाटते. म्हणूनच ते म्हणतात तुझसाठी मरण ते जनन, तुझ बिन जनन ते मरण. म्हणूनच आजच्या संविधानोत्तर काळात भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि एकूण राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकाचं कर्तव्य आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. तर पाहूया प्रत्यक्ष गीत जयोस्तुते जयोस्तुते. कवी किंवा गीतकार आहेत वि.दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. जयोस्तुते जयोस्तुते श्री महणमंगले शिवास्पदे शुभदे.
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. हे अत्यंत मंगल पवित्र अशा चांगल्या गोष्टी देणाऱ्या देवी स्वतंत्रते, तुझा जय असो. यशस्वी अशा तुला मी वंदन करतो, असा या 2 ओळींचा अर्थ आपणाला सांगता येतो. राष्ट्राचे चैतन्य मूर्ती तू, नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राणी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखती. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे. ह्या ज्या ओळी आहेत या ओळीचा अर्थ आपणाला सांगता येतो. तू राष्ट्राचे समूर्त चैतन्य आहेस, संपत्तीची नीती आहेस. तू त्यांची वैभवशाली राणी आहेस. पारतंत्र्याच्या आकाशात चमचम लखलखणारी चांदणी तूच आहेस, असा या ओळींचा अर्थ आपणास सांगता येतो. पुढच्या ओळी आहेत. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उधची गांभीर्याची तू, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे. या ओळींचा अर्थ आपणास सांगता येतो. गालांच्या फुलावर किंवा फुलांच्या गालावर जी लाली शोभून दिसते ती तूच आहेस. गालांच्या फुलावर किंवा फुलांच्या गालावर जी लाली शोभून दिसते तूच आहेस. तू सूर्याचे तेज आणि समुद्राचे गांभीर्यही आहेस. तू सूर्याचे तेज आणि समुद्राचे गांभीर्यही आहेस. तू पारतंत्र्याचे ग्रहण नाहीसे करणारी स्थिती आहे, असा अर्थ आपल्याला या ओळीचा सांगता येतो. पुढच्या ओळी पाहूयात. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रती भगवती योगीजन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते, स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होती. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे. पहा, या ओळींचा अर्थ आपल्याला सांगता येतो. मोक्ष आणि मुक्ती हे वेदांमध्ये तुला दिली गेलेली तुझीच रूपे आहेत. मोक्ष आणि मुक्ती हे वेदांमध्ये तुला दिलेली तुझीच रूपे आहेस. तुला योगी लोक परब्रह्म म्हणतात. जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे ते महान आणि मधुर आहे, आणि हे सगळे तुझे सहकारी होतात, असा अर्थ आपल्याला या ओळींचा सांगता येतो. पुढच्या 4 ओळी आपण पाहणार आहोत. पहा. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते. तुझ साठी मरण ते जन्म, तुझ विन जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण श्री स्वतंत्रते. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे. या ओळींचा अर्थ असा आहे. हे अधम लोकांच्या रक्ताने माखलेल्या आणि सज्जनांनी पूजलेल्या, हे अधम लोकांच्या रक्ताने माखलेल्या आणि सज्जनांनी पूजलेल्या स्वतंत्र देवी, तुझ्यासाठी जे मरण येईल ना ते जीवन असेल, आणि तर तुझ्याशिवाय जे जगणे होईल ना ते मरण असेल. म्हणून तुला सगळे चराचर शरण आलेले आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ओळीमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.